नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे शेतीची मालकी बड्या भांडवलदारांच्या हातात जाईल। राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांची भीती, तर विधेयकाविरोधात आम आदमी पार्टीची काळ्या फिती बांधून निदर्शनं। प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संयुक्त कृती समितीचं आजपासून लेखणी बंद आंदोलन। अमृत पाईपलाईन योजनेतील कामाच्या दर्जावरून मनसेचा कोल्हापूर महानगरपालिकेवर वरात मोर्चा। केंद्र सरकारकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या श्रमसुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी। आता ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी 5 वर्षांची सीमा रद्द। आणि इचलकरंजीतील दत्तनगर भाटले मळ्यात विद्युत तारेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार, नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। नमस्कार, बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे शेतीची मालकी उद्या बड्या भांडवलदारांच्या हातात जाईल अशी भीती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केली आहे। आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या डॉक्टर गणेश देवी यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची आज कोल्हापुरातून सुरुवात केली। ते या दौऱ्यादरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये जाऊन सर्व संबंधित घटकांशी चर्चा करणार आहेत। आज त्यांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य, शेतकरी, हमाल, अडते, व्यापारी यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या नव्या शेतीविषयक विधेयकांमधील त्रुटी उपस्थितांच्या निदर्शनाला आणून दिल्या। 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सांगितलं, शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये, आज सत्यशोधक समाज स्थापनेचा दिवस आहे 24 सप्टेंबर आणि शाहू महाराजांचं एक गाव आहे। तर या दिवशी मी मुद्दामून सांगू इच्छितो, फुल्यांनी सांगितलं होतं की शेती व्यवसाय करणारे, शेतीत परिश्रम करणारे, शेतीत उत्पादन करणारे, त्याचं वितरण करणारे यांची शेतीवर मालकी नाही आहे, ही स्थिती फार वाईट आहे। त्यांनी पेशवाईच्या अखेरचा काळ वर्णन केला होता। आत्ता बरोबर तसाच काळ सरकारने परत आपल्यासमोर आणून ठेवलेला आहे, कारण शेतीच्या जमिनीवरची मालकी कागदोपत्री जरी शेतकऱ्याकडे राहिली तरी ज्याला फुल एंटायटलमेंट म्हणतात, संपूर्ण मालकी ही शेतकऱ्याकडे राहणार नाही। ती मोठ्या प्रमाणात
जो मोठा व्यावसायिक आहे, मोठा भांडवलदार आहे आणि आज देशातला आहे, उद्या देशाच्या बाहेरचा सुद्धा येऊ शकेल, त्याच्या हातात तीच आहे. सुरुवातीला बाजार समितीचे अशासकीय सदस्य प्राध्यापक जालंधर पाटील यांनीही नव्या धोरणाबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी अशासकीय सदस्य सूर्यकांत पाटील, सचिन घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी सुरेखा देवी, अशासकीय सदस्य दगडू भास्कर यांच्यासह हमाल, अडते, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या 3 नवीन शेती सुधारणा विधेयकांना देशभरातून विरोध होतोय. आज छत्रपती शिवाजी चौकात आम आदमी पार्टीच्या वतीनं या कायद्याला विरोध दर्शवत निदर्शनं करण्यात आली. डोक्याला काळ्या फिती बांधून जोरदार घोषणाबाजी करत आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. हे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारनं मागे घ्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं यावेळी करण्यात आली. देशभरातील शेतकरी आणि संसदेतील विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारनं शेतीविरोधी विधेयकं मंजूर केली असल्याचा आरोप करत आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. राज्यसभेत ज्या पद्धतीनं गदारोळ झाला आणि आवाजी मतदानाच्या जोरावर असंविधानिकरित्या ही विधेयकं मंजूर करण्यात आली, ते निषेधार्ह असल्याचं आपच्या वतीनं सांगण्यात आलं. या विधेयकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र हमीभावाबद्दल कोणताही उल्लेख यामध्ये नाही. शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून आधारभूत किमतीचा कोणताही शाश्वती या कायद्यात दिली नसल्याचा मुद्दा यावेळी आपच्या वतीनं उपस्थित करण्यात आला. जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करून खासगी व्यापाऱ्यांची वाट मोकळी करण्यात आली असून याचा मध्यम वर्गाला मोठा फटका बसणार असून करार पद्धतीच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांचं शोषण करणारी नवी व्यवस्था उभा राहील अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. ही शेतकरी विरोधी विधेयकं मागं घ्यावीत अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे. या निदर्शनांमध्ये आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, बसवराज हदिमनी, प्रथमेश सूर्यवंशी, महेश घोलप, सुभाष यादव आदींनी सहभाग घेतला. शिवाजी विद्यापीठ संयुक्त कृती समितीनं लेखणी बंद आंदोलन करत ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन आणि अकृषीय विद्यापीठीय शिक्षकोत्तर कर्मचारी आणि अधिकारी यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर्स फोरम आणि महाराष्ट्र राज्य कारस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघानं लेखणी बंद आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात मूक निदर्शनं केली. यावेळी संयुक्त कृती समितीनं कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनानं सुचवलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं, उपाययोजनांचं तंतोतंत पालन करून शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, अतुल ऐतवडेकर, ऑफिसर्स फोरमचे संजय कुबल, कारस्ट्राईड कर्मचारी कल्याण महासंघाचे आनंद खामकर यांनी मागण्यांबाबत आपली मतं मांडली. यानंतर अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन आणि अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक तसंच वित्त आणि लेखा अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. 30 सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र करू असा इशारा शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी दिला. 7वा वेतन आयोग आम्हाला लागू करा, पण त्याचबरोबर तो लागू करत असताना दुसऱ्या बाजूला आमची 12-24 ही आश्वासित प्रगती योजना जी होती ती शासनाने जी रद्द केलेली आहे ती चालू करा अशी आम्ही मागणी केली आहे. कारण इतर सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातल्या याचा लाभ मिळतो, फक्त शिवाजी या महाराष्ट्रातल्या अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मात्र याचा लाभ मिळत नाही. आणि हा जर लाभ मिळाला नाही तर 7वा वेतन आयोग जरी दिला आम्हाला तरीसुद्धा या आयोगामुळे होणारे फिक्सेशन आणि पगार हे कमी होणार आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. याचबद्दल महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा आता चालू राहील. 1 तारखेनंतर कृती समिती जो निर्णय देईल त्या पद्धतीनं पुढचं आंदोलन ठरवण्यात येईल. कदाचित ते आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन असेल आणि शासनाला त्याच्याकडे लक्ष देणं भाग पडेल.
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर्स फोरम आणि महाराष्ट्र राज्य कारस्ट्राईब कर्मचारी कल्याण संघाचे पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या श्रम सुधारणा विधेयकाला दोन्ही सदनांची मंजुरी मिळाली आहे. या सुधारणा विधेयकानुसार ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी आता 5 वर्षांची सीमा रद्द करण्यात आली आहे. या विधेयकामुळे आता कंपनीला प्रत्येक वर्षाला आपल्या कामगारांना ग्रॅच्युटी द्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांकडून कंपनीला देण्यात येणाऱ्या सेवेबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी ग्रॅच्युइटीची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत असलेल्या नियमानुसार ग्रॅच्युइटीसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्याला एकाच कंपनीत 5 वर्ष काम करणं बंधनकारक होतं. मात्र या सुधारित विधेयकातील तरतुदीनुसार ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी आता 5 वर्षांची सीमा रद्द करण्यात आली आहे. यापुढे कंपनीला प्रत्येक वर्षाला आपल्या कामगारांना ग्रॅच्युइटी द्यावी लागणार आहे. ज्या नोकरदारांना ठराविक कालावधीसाठी नोकरी दिली जाईल त्यांना तेवढ्या दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युइटी मिळण्याचा हक्क देखील मिळणार आहे. याचाच अर्थ कॉन्ट्रॅक्टवर नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार असेल. ग्रॅच्युइटी मिळण्याशी कॉन्ट्रॅक्टच्या कालावधीचा प्रश्न असणार नाही. नव्या श्रमसुधारणा विधेयकात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. यापुढे कोणत्याही प्रकारच्या श्रमिकांना नियुक्तीपत्र देणं कंपन्यांना बंधनकारक राहील. वेतन हे केवळ डिजिटल पद्धतीनंच जमा करावं लागेल. वर्षातून एकदा सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी लागेल. आत्तापर्यंत कंत्राटदारांकडून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणल्या गेलेल्या श्रमिकांनाच प्रवासी मजूर म्हटलं जात होतं. मात्र यापुढे स्वतः इतर राज्यात जाणाऱ्या किंवा नियुक्तिकांकडून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी निर्धारित करण्यात आलेल्या श्रमिकांनाही प्रवासी श्रमिकांच्या श्रेणीत गणलं जाईल. त्यांनाही व्यावसायिक सुरक्षा नियमांचा लाभ मिळणं बंधनकारक असेल. प्रवासी मजुरांची माहिती गोळा करण्यासाठी लेबर ब्युरो बनवण्यात येईल. सर्व प्रवासी मजुरांना वर्षातून एकदा आपल्या मूळ निवासस्थानी जाण्यासाठी सरकारकडून सुविधा पुरवण्यात येतील. इच्छा असेल तर महिला श्रमिक रात्रपाळीमध्ये काम करू शकतील. कंत्राटी मजुरांनाही स्थायी मजुराप्रमाणे सगळ्या सुविधा दिल्या जातील. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 40 कोटी श्रमिकांसाठी सामाजिक सुरक्षा फंड निर्माण केला जाईल. आता बातमी अनोख्या आंदोलनाची. कोल्हापुरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप मनसेच्या वाहतूक सेनेनं केलाय. या प्रकरणी दास कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलकांनी एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे चक्क वाजत गाजत महापालिकेला धडक दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनचं काम सुरू आहे. या कामाचा ठेका दास कंपनीकडे आहे. अनेक दिवसांपासून या कामाची खुदाई करून पाईप टाकण्याचं काम केलं जातंय. मात्र सादर केलेलं टेंडर आणि प्रत्यक्षात करत असलेलं काम यात तफावत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं केलाय. या विरोधात मनसेनं अनोखं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. या कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि ठेका रद्द करावा या मागणीसाठी मनसे वाहतूक सेनेनं हे आंदोलन केलं. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी खुदाई करण्यात आलेल्या ठिकाणची माती आणली होती. मातीचं पूजन करून एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे वाजत गाजत ही माती रथातून आणण्यात आली. घोडे, बँड, बाजा आणि फटाके वाजवून आंदोलक महापालिकेच्या दारात आले. यातील शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना हा मातीचा रुखवत प्रदान करण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन देसाई यांना देण्यात आलं. आज या ठिकाणी 115 कोटीचं खास कंपनीला दिलेलं अमृत योजनेच्या पाईपलाईनचं हे जे काम आहे, गेली 15 दिवस आम्ही या खुदाई केलेल्या कामाची संपूर्ण कोल्हापूर शहरातल्या सर्व रस्त्यांची दुरावस्था आणि केलेल्या कामाचा भ्रष्टाचाराचा निकृष्ट दर्जाचा हा पुरावा आम्ही आयुक्तांना दिलेला सुद्धा आहे. व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे. दास कंपनीला सांगितलेलं सुद्धा आहे. तरी आयुक्तांनी मला सांगितलं की राजू 15 दिवसात हे व्यवस्थित होईल. आज महिना झाला आणि ज्या वेळेला मी कामावर झाड टाकली, रेट टाकली, त्यावेळेला सगळे कामगार पळून गेले, मशीन टाकून पळून गेले. जर तुमचं काम योग्य होतं तर तुम्ही पळून का गेला? 15 मिनिटात येणारा दास कंपनीचा मॅनेजर अर्धा तास झाला आला नाही. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रभर मी व्हिडिओ पाठवली, तरी पण आयुक्तांचं उत्तर नाही. मग
ह्याच्या मागं गौड बंगाल काय? आमचा प्रश्न आहे मनसे वाहतूक सेनेचा. आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व माननीय बळवंत साहेब, माननीय संजय नाईक साहेब यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आणलेला आहे. हा अभिनव पद्धतीने आणला की हा मोर्चा आणि हे आंदोलन बघितलं तरी पण महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की आज कोल्हापूरला पाणी मिळत नाही, रस्ते मिळत नाही, तरी पण त्या ठपरा पडायची संस्कृती कधी थांबणार हे आमचा मनसेचा प्रश्न आहे. जोपर्यंत हा विषय योग्य मार्गाने चालत नाही आणि आयुक्त या दास कंपनीला काळ्या यादी टाकून हा ठेका रद्द करणार नाही, तोपर्यंत मनसेचं हे आंदोलन चालूच राहणार. आंदोलनात राजू बागवान, कृष्णात दिंडे, राज मकानदार, बबन सावरे, अमित फराकटे, अण्णा तिळवे, रंजना खाडे, अंजनाताई, रमजान मकानदार यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. म्हारुळ बहिरेश्वर मार्गावरील सदाशिव पाटील यांच्या शेताजवळ वापरलेले पीपीई किट अज्ञातानं उघड्यावर टाकल्याचं आढळून आलंय. या प्रकाराबद्दल स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. आज सकाळी म्हारुळ इथले सदाशिव पाटील हे म्हारुळ बहिरेश्वर रोडवरील गुरवकी नावाच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतात 4 पीपीई किट कुणीतरी उघड्यावरच टाकून दिल्याचं आढळून आलं. ग्रामपंचायतीला याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश यादव, पोलीस पाटील सागर कुंभार यांनी पेटवून देऊन हे पीपीई किट नष्ट केले. दरम्यान जैववैद्यकीय कचऱ्याचा भाग असणारे पीपीई किट असे उघड्यावर टाकण्याच्या या प्रकाराबद्दल स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेतलाय. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली. डॉक्टर गणेश देवी यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं. शेतकऱ्यांचं गाव म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. त्यातच ज्या शाहू महाराजांनी समतेचा विचार दिला त्या शाहू महाराजांना अभिवादन करून आपण आपल्या दौऱ्याला सुरुवात करत असल्याचं सांगत त्यांनी नवीन कृषी विधेयकांना विरोध दर्शवला. डॉक्टर देवी यांनी भाजपच्या काळात देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांची किंमत मातीमोल होतीये अशी टीका केली. ती परिस्थिती बदलण्यासाठी 150 वर्ष जे झटले त्या सगळ्यांच्या परिश्रमाचा मोल आता मातीमोल व्हायला लागेल आणि पुन्हा तशीच परिस्थिती आपल्या देशात येईल. एकतर कोविड, दुसरी इकॉनॉमी आहे ती सरळ नोज डाईव्ह करून खाली गेलेली, खड्ड्यात गेलेली आणि त्यात जर जमिनीला लागणारे, परिश्रमाला लागणारे, शेतीच्या मालाला विक्रीला लागणारे कायदे अशा रीतीने बदलले गेले तर ह्या देशामध्ये जो शेतकऱ्यांचा देश आहे त्या देशातल्या समाजाची काय परिस्थिती होती. ह्या विचारांनी ही परिस्थिती सगळ्यात पहिल्यांदा हमालांच्याकडून समजून घेणे, कारण APMC गेली तर हमालांचा व्यवसायच आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 25 सप्टेंबरच्या देशव्यापी बंदला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. मोदी सरकारचे नवे कायदे पाहता अँटी पीपल क्लोजचा दौरा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार गोडदोड करायला लागले ती दृष्टी या जमीन आसमानाचा फरक आहे आणि म्हणून समाजातल्या कुठल्याही स्तराच्या व्यक्तींचा विचार न करता तर शिक्षण धोरणे समाजातल्या सगळ्या स्तरांना अफेक्ट करणारे आणि शेती, श्रम याचे कायदेसुद्धा समाजातल्या सगळ्या स्तरांना अफेक्ट करणारे. तर एक अँटी पीपल लॉज असा एक दौर सुरू आहे. पूर्वी जर्मनीतही अशाच प्रकारचे कायदे केले गेले फटाफट
आणि त्याचा शेवट काय झाला आपल्याला माहिती आहे. यावेळी डॉक्टर गणेश देवी यांनी आपण कोणत्याही राजकीय हेतूनं या दौऱ्यावर निघालेलो नाही, मात्र याचा सविस्तर अहवाल सरकारला देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्यांबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. जर्नलिस्टना आपण मारण्यात आलं, अनेकांना अटक करण्यात आलं. आता UAPA बऱ्याच जणांना अटक करण्यात आलेले आहे. तर विचारांना दडपून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेलेत आणि त्याची पाळंमुळं थेट एका संस्थेकडे जात आहेत असं माहीत असूनही त्या संस्थेला रक्षण देण्याचं काम होतं. जी लोक विचाराला घाबरतात तेच विचारवंतांना मारतात. ज्यांना विचाराची भीती वाटत नाही ते विचारवंतांना मारतात. यावेळी सुरेखा देवी, डॉक्टर मेघा बानसरे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, जनता दलाचे मधुकर पाटील, प्राध्यापक अमोल महापुरे, महादेव शिंगे, पंकज खोत आदी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स या नियमांचं पालन न करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या 6 दुकानांवर प्रशासनानं कारवाई केली आहे. पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेडगे यांच्या पथकानं बुधवारी सायंकाळी कारवाई करत ही दुकानं सील केली. कोडोली गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं गावात भीतीचं वातावरण आहे. संसर्ग वाढू नये यासाठी पन्हाळा तालुका 10 दिवस लॉकडाऊन ठेवला होता. मात्र लॉकडाऊननंतर पुन्हा नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. मात्र विविध विक्रेत्यांनी मास्क वापर, सोशल डिस्टन्स या नियमांची अंमलबजावणी न करता व्यवहार सुरू ठेवले. बुधवारी सायंकाळी अचानक तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या पथकानं कोडोली इथं छापा टाकून शासकीय नियमांचं पालन न करता सुरू असलेल्या 6 दुकानं सील करण्याची कारवाई केली. जमीर एंटरप्राइजेस, पायल जनरल स्टोअर्स, अय्यन्नार बेंगलोर बेकरी, दत्तराज फोटो स्टुडिओ, अयोध्या एंटरप्राइजेस आणि महेश जनरल स्टोअर्स या 6 दुकानांवर कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे, मंडळ अधिकारी अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज बनसोडे, कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र तळपे, ग्रामसेवक AY कदम यांच्यासह कोडोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी इथल्या दत्तनगर भाटले मळ्यात विद्युत तारेचा धक्का बसून 16 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेम कांबळे असं त्या मुलाचं नाव आहे. या घटनेत 14 वर्षाचा मुलगाही भाजून जखमी झाला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास प्रेम कांबळे, संगमेश सादगड, गणेश खटावट हे तिघे श्रीमती अमिदा नदाफ यांच्या घरावर चढून पेरू काढून घेत होते. त्यावेळी त्यांच्या घरावर असणाऱ्या महावितरणच्या 30 kV विजेच्या तारेचा प्रेमला जोरदार धक्का बसला. प्रेमला सोडवण्यासाठी संगमेश प्रयत्न करू लागला असता तोही भाजला गेला. या घटनेत प्रेमचा जागीच मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला संगमेश भाजून जखमी झाला. प्रेमच्या वडिलांचं 2 वर्षांपूर्वीच निधन झालंय. पोटच्या पोराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आईनं केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे. दरम्यान आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मुलाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलंय. या परिसरात विद्युत तारा अनेक वर्षांपासून लोंबकळत आहेत. याबाबतची तक्रार नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आमच्या नगरसेवकांनी काल आता सगळ्या अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेतलं होतं. त्यांनी त्यांना सांगितलंय सोमवारपर्यंत आम्ही या तारा, सोमवारी काम चालू करून या तारा उंचावर करतो, पण आम्हाला तशा नको आहेत. पूर्ण ते काढूनच टाकलं पाहिजे. कारण का आमच्या इथं सगळे आम्ही गरीब लोक आहे. सगळ्या एक महिला कामाला जातात, कोण मुलं जतन करत बसणार? त्यांच्या पोटाला तर घातलं पाहिजे. आज या बायकांच्या घरात कुणीही नाही माणूस. एका मुलावर त्यांचं घर होतं. आज तो मुलगा गमावला, मग आज दुसऱ्या बायका सुद्धा आपली मुलं गमावतील. त्यांची मुलं काय नाही, आमची मुलं काय. आम्ही आंदोलन करणार करून दुर्लक्ष केल्यामुळे हा आज मुलगा काल गमावलेला आहे. अधिकारी कोण असतील त्यांचा जरी हा मुलगा गमावला असता तर तुम्ही बसला असता काय? गरीबाचा मुलगा इथं हे गेला तर त्याला कुठलीही प्रकारची कसली बी असली मदत तुम्ही तातडीने केलीच पाहिजे आणि ही तार तुम्ही काढलीच पाहिजे. आणि आम्ही नाही जरी काढलं तर आम्ही आंदोलन करणार. हे तुम्ही दाद घेतली पाहिजे. आज तुमचाच मुलगा गमावलाय म्हणून तुम्ही हे लक्ष दिलंच पाहिजे साहेबांनी. तुम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली MSAB फाटा इथं युवा स्वराज्य संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलं. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखिल भारतीय दलित महासंघानं या आंदोलनाला पाठिंबा दिला.
युवा स्वराज्य संघटनेचे संस्थापक संतोष जाधव, अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका मांडली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अखिल भारतीय दलित महासंघाचा पाठिंबा असल्याचं संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यांनी जाहीर केलं. आंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख 8 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानं सोडून दिलं. फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्य कामगार, शेतमजूर, महिलांनी कर्ज घेतली. मात्र या कर्जाची 24 ते 28% व्याज आकारणी करून सर्वसामान्यांची लूट केली जाते. या कर्जातून सर्वसामान्यांची सुटका करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे. महिला बचत गटांनी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. यावेळी भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, संजय टेके, वत्सला भोसले, वैशाली इंगळे, मुमताज मकानदार आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत लाकूड आणि शेणीऐवजी ॲग्रोमास बिक्रेट्स अर्थात मोक्ष काष्ठाचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा 2 व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशननं पंचगंगा स्मशानभूमीसाठी 2 टन मोक्ष काष्ठ उपलब्ध करून दिलंय. राज्यातील अन्य काही शहरांमध्ये अंत्यसंस्कारासाठी मोक्ष काष्ठाचा वापर करण्यात येतोय. याच्या वापरामुळं अंत्यविधीसाठी कमी वेळ लागतो, तसंच प्रदूषणसुद्धा कमी होतं. त्यामुळं पंचगंगा स्मशानभूमीत प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापौर नीलोफर आजरेकर, आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्या उपस्थितीत फाउंडेशनचे प्रशांत मंडलिक यांनी स्मशानभूमीकडे 2 टन मोक्ष काष्ठ सुपूर्द केलं. 11 सप्टेंबर रोजीच्या शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या मागील सत्रातील परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी युवा सेनेनं केली आहे. कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाकडून विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या मागील सत्रातील परीक्षा या UGCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्याचं नियोजन शिवाजी विद्यापीठानं केलं होतं. विद्यापीठाकडून 11 सप्टेंबर रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलंय. या परिपत्रकातील नियम क्रमांक 3 मध्ये अंतिम वर्षाच्या मागील सत्राच्या परीक्षा या महाविद्यालयीन स्तरावर प्रश्न काढून त्याची उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्याला मिळालेले गुण विद्यापीठाच्या संगणक प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत असं नमूद करण्यात आलंय. मात्र हा नियम डावलून ही परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवासेनेनं याला विरोध करत 11 सप्टेंबरच्या परिपत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे. कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा या विरोधात शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही युवासेनेच्या वतीनं देण्यात आलाय. कुलसचिवांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं. यावेळी युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, विजय दरवान, आदित्य पवार आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. घडलंय तेच दाखवणारं, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मटका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गुरवसह कॉन्स्टेबल रोहित पोवारला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
दोघांनाही न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत हवालदार निगडे याचंही नाव पुढे आल्यानं त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितलं. मटका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गुरव आणि कॉन्स्टेबल पोवार यांना अँटी करप्शन विभागानं अटक केली होती. त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या मुदतीत तपासादरम्यान त्यांच्याकडून काही नावं निष्पन्न झाली आहेत. दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक डुबल यांच्याकडे 2 दिवस सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात हवालदार आनंद निगडे यांचं नाव पुढे आल्यानं त्याला चौकशीसाठी अँटी करप्शन कार्यालयात बोलवण्यात आलंय. त्यालाही चौकशीनंतर अटक होण्याची शक्यता वरिष्ठांनी व्यक्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पवार यांची 2 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं या दोघांना 27 सप्टेंबर अखेर पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माझं कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य मोहिमेत 6 गावांमध्ये 650 कुटुंबांमधील 29,663 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 62 संशयित रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यातील 3घांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना समूह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य मोहीम सुरू आहे. 15 सप्टेंबरपासून आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक या 3 जणांच्या गटाकडून दररोज 50 घरांचं सर्वेक्षण केले जात आहे. आजपर्यंत 6 गावांमध्ये 650 कुटुंबामधील 29,663 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 62 संशयितांचे स्वॅब घेतलेत. यातील 3 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. 1 ऑक्टोबरपासूनही विशेष आरोग्य मोहीम सुरू होणार असून या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख यांनी दिली. इचलकरंजी शहरातील आवळे गल्ली परिसरातल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 1,22,000चा मुद्देमाल जप्त केला असून 8 जणांना ताब्यात घेतलंय. आवळे गल्ली परिसरात असलेल्या अरुण आवळे यांच्या खोलीमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं. खंडू गावडे, सुनील तडाखे, पप्पू कांबळे, इरफान खान, इब्राहिम नदाफ, अजित कोरवी, सलीम सुतार, प्रवीण वरपे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर भरत आर्गे, तानाजी आवळे आणि अरुण आवळे हे 3घे अद्याप फरार आहेत. या छाप्यात पोलिसांनी जुगाराचं साहित्य, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे 1,22,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. नवीन कृषी कायद्याविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. नवीन कृषी कायद्याविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं उद्या शुक्रवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने संमत केलेल्या शेती सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. जी शेतकरी विरोधी विधेयकं मंजूर करून घेण्यात आली त्यामुळं खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि संपूर्ण देशातला शेतकरी खवळून उठलेला आहे. उद्या 25 सप्टेंबरला संपूर्ण भारतभरामध्ये या बिलांच्या विरोधामध्ये निदर्शनं होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ही शेतकरी विरोधी विधेयकाची प्रतीची होळी करून आपला निषेध व्यक्त करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हे आंदोलन करायचं आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांच्यासाठी करायचं आहे, शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या नावानं खोटे ईमेल पाठवणाऱ्या अज्ञाताची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात सायबर सेलकडे गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केल्या आहेत. जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असणारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या नावानं खोटे ईमेल शासकीय कार्यालयांच्या इतर विभागांना पाठवणाऱ्या अज्ञाताची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत सायबर सेलकडे गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केल्या.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या नावानं हे खोटे ईमेल पाठवण्यात येत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडे असे अनेक ईमेल काही दिवसांपासून येत आहेत. याची सुरुवातीला फारशी दखल घेण्यात आली नव्हती. मात्र हे खोटे ईमेल वारंवार येत असल्यानं याबाबत आता अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केल्या. साखर उद्योगातील बदलत्या परिस्थितीत जुने ते सुधारण्याची आणि नवे ते स्वीकारण्याची गरज आहे. त्यासाठी दैनंदिन कामकाजातील गतिमानता, अचूकता, पारदर्शकता आणि सुलभता येण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी केलंय. कारखान्याच्या भोगावती साखर मोबाईल ॲपच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या ॲपच्या वापरामुळे कर्मचारी, अधिकारी, सभासद, तोडणी ओढणी कंत्राटदार यांना अत्यावश्यक असणारी माहिती एका क्लिकवर घर बसल्या उपलब्ध होणार आहे. यावेळी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथं कोरोना सर्वेक्षणाचं काम समाधानकारक आहे. सर्वेक्षणातील पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक सर्वेक्षणातील माहिती मोबाईल ॲपवर भरण्याचं आवाहन पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेडगे यांनी बोरपाडळे इथल्या बैठकीत केलं. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथं कोरोना सर्वेक्षण आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोना सर्वेक्षण संदर्भातील कामाचा पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी आढावा घेतला. सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांना तहसीलदार शेंडगे यांनी मार्गदर्शन केलं. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करून सर्वेक्षण माहिती मोबाईल ॲपवर भरण्याचं आवाहन तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आचल रंगारी, गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे, आरोग्य अधिकारी MB चौगले, सरपंच गीतांजली कोळी, ग्रामसेवक विनोद पाटील, काशीनाथ मेंढके, पर्यवेक्षक संपत पाटील यांच्यासह सर्वेक्षण पथकातील कर्मचारी उपस्थित होते. रायगड कॉलनीतील संदीप फराकटे यांनी आपल्या आई-वडिलांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला 2000 शेणी दान केल्या. माजी नगरसेवक मधुकर रामाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, राहुल राजगोळकर यांच्याकडे या शेणी दान करण्यात आल्या. यावेळी संदीप फराकटे, संजय पाटील, सुरेश हुजरे, विश्वास महेकर, निलेश जाधव, लखन चव्हाण, सुजित भोसले, सचिन लाड, अनिल निकम उपस्थित होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराज राजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन हॉस्पिटल इथल्या कोविड केअर सेंटरला 5 लाखांचा जनरेटर देण्याचं जाहीर केलंय. माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड आणि PPE किट आदी साहित्य महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केलं. महापौर आजरेकर यांनी राजे घराण्यानं आपलं राजेपण दातृत्वाच्या भूमिकेतून दाखवून दिल्याचं सांगितलं. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उद्योजक तेज घाडगे, प्रवीण इंगळे, प्रवीण सिंह घाडगे, अशफाक आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येनं आज 42,000चा टप्पा ओलांडला. रुग्णांची एकूण संख्या आता 42,076 इतकी झाली आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 627 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 637 जणांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्येनं आज 42,000चा टप्पा ओलांडला. ही संख्या आता 42,076 इतकी झाली आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात 627 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 24 तासात 637 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 30,909 इतकी झाली आहे. तर 15 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या 1,337 झाली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 9,830 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे शेतीची मालकी बड्या भांडवलदारांच्या हातात जाईल. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांची भीती, तर विधेयकाविरोधात आम आदमी पार्टीची काळ्या फिती बांधून निदर्शनं. प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संयुक्त कृती समितीचं आजपासून लेखणी बंद आंदोलन. अमृत पाईपलाईन योजनेतील कामाच्या दर्जावरून मनसेचा कोल्हापूर महानगरपालिकेवर वरात मोर्चा.
केंद्र सरकारकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या श्रमसुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी. आता ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी 5 वर्षांची सीमा रद्द. आणि इचलकरंजीतील दत्तनगर भाटले मळ्यात विद्युत तारेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.